सर्वांना जय भीम। पोलिसांचं एक ब्रीदवाक्य आहे, सदरक्षणाय खलनिग्रणाय, सदरक्षणाय आणि खलनिग्रणाय। याचा अर्थ सज्जनांचं रक्षण करा आणि दुर्जनांचा नाश करा। परंतु या ब्रीदवाक्याला हळताळ फासणारे चेंबूरचे डीसीपी झोन 6 चे समीर शेख स्वतःच या ब्रीदवाक्याला हरताळ फासण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलंय। पंचशील नगरमध्ये आपण आज पंचशील नगरमध्ये आहोत। पंचशील नगरमध्ये पुनर्वसन इमारतीमध्ये बिल्डरने घुसखोरी करून काही गाळेधारकांना हा गाळा दिलाय। हितेन वोरा म्हणून आहे। हे पंचशील नगर मधले रहिवासी नाहीयेत ना, पंचशील नगरचा यांचा काही संबंध आहे, परंतु बिल्डरने हा गाळा बेकायदेशीररित्या या व्यक्तीला दिलेला आहे। सोसायटीने त्याची तक्रार केली। हे सोसायटीचे अध्यक्ष भगवान हिवाळे, सोसायटीच्या सचिव ज्योतिबाबू, इकडचे रहिवासी, अक्षरशः बिल्डरने हा गाळा सोसायटीला न विचारता पुनर्वसन इमारतीमधला गाळा हा एका दुसऱ्या व्यक्तीला बेकायदेशीर दिलाय। सोसायटीने त्याची तक्रार केली, सोसायटीने त्याला नोटिसा दिल्या का तू गाळा खाली कर। अक्षरशः आपल्याला सांगायला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की हा जो प्लॅन आहे, या प्लॅन मध्ये हा जो गाळा आहे, हा गाळा अनेक्षर 2 मध्ये 75 नंबर जो सिरियल नंबर आहे, ही पंचशील नगर मध्ये या व्यक्ती रहिवासी आहेत। या व्यक्तीचा गाळा या माणसाला बिल्डरने बेकायदेशीर दिलाय। सोसायटीने ऍक्शन घेतली, परंतु सोसायटीवरती खोटे गुन्हे दाखल केले या बिल्डरने। अक्षरशः हे थांबा पकडा सर, सोसायटीचे सचिव यांच्यावरती गुन्हा दाखल आहे, सोसायटीचे अध्यक्ष यांच्यावरती गुन्हा दाखल आहे। काय गुन्हा दाखल आहे की त्यांनी हे बेकायदेशीर जो गाळा धारक आहे याला बाहेर काढायचं काम केलं। सोसायटीला तेवढा अधिकार आहे, सोसायटीने नोटिसा दिल्यात, सोसायटीने ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो केली, कायद्याची सगळी प्रक्रिया पूर्ण करून सोसायटीने या व्यक्तीला नोटिसा दिल्या, या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी त्याला विनंत्या केल्या। त्याच्यानंतर त्याला सामान बाहेर काढण्यासाठी आतमध्ये गेले असता अजिबात त्याच्या हाताला पण धरलं नाही, त्याला बाहेर पण काढलं नाही, परंतु खोट्या डीसीपी साहेबांना सांगून त्यांनी त्या ठिकाणी खोटे गुन्हे दाखल केलेत। आज याला कोण जबाबदार आहे? आपण बघू, या ज्या अक्का आहेत मोहन नाडार यांच्या मिसेस जे आहेत, त्यांना बिल्डरने जो गाळा दिलाय तो गाळा आपण या ठिकाणी बघतोय। असा काय कॅमेरा या, हा जो गाळा आहे खरं तर या ज्या नाडार आहेत यांचा गाळा, तो हितेन वोरा जो डॉक्टर आहे त्यांनी तो हडपला आणि बिल्डरने यांना हा गाळा दिलाय। हा गाळा कुठला आहे तर हा गाळा बाथरूम आहे। म्हणजे इकडचे जे गाळेधारक सगळे आहेत, या गाळेधारकाच्या शौचालयासाठी हे नियोजन बिल्डरने केलंय। आपण बघा की सेम गाळा तिकडं पण आहे, त्याला तिकडे दाखवा। हा गाळा, हे बाथरूम आहे, हे बाथरूम आणि हे बाथरूम, हे 2 बाथरूम होते। बिल्डरने हे समोरचे जे बाथरूम आहे, हे समोरच्या बाथरूमचा त्यांनी गाळा बनवला आणि तो यांना राहायला दिला। म्हणजे पंचशील नगर मधल्या मूळ झोपडी धारकाला, ज्याचं पंचशील नगर मध्ये ज्यांचं दुकान होतं, त्यांना बाथरूमचं शौचालय बनवून त्यांना छोटा 30 स्क्वेअर फीटचा गाळा दिलाय। त्यांचा गाळा 150 ते 200 स्क्वेअर फीटचा होता। आपल्याकडे प्लॅन सुद्धा आहे, त्या प्लॅन मध्ये त्यांचं ते एक मोजमाप पण आहे। त्या मोजमापनुसार त्यांचा 180 स्क्वेअर फीटचा काहीतरी एक गाळा आहे, परंतु बिल्डरने हे शौचालय जे हे शौचालयाला गाळा बनवला आणि तो गाळा या मूळ रहिवाशांना दिला आणि त्यांचा जो गाळा आहे त्यांचा गाळा बिल्डरने दुसऱ्या माणसाला बेकायदेशीर विकला आणि तो हितेन वोरा म्हणून त्या ठिकाणी ती व्यक्ती या ठिकाणी राहते। अक्षरशः खूप वाईट गोष्ट आहे की अशा पद्धतीने बिल्डर कृत्य करत असताना सोसायटीने जर त्याच्यावरती काय ऍक्शन घेतली तर पोलीस त्या ठिकाणी त्याच्या रक्षणासाठी हा सक्षम राहतोय। सदरक्षणाय खलनिग्रणाय
मला तर असा याचा अर्थ याचा असा वाटतोय की सज्जनांचं रक्षण करा ह्याच्याऐवजी बिल्डरांचं रक्षण करा आणि दुर्जनांचा नाश करा ह्याच्याऐवजी गरिबांचा नाश करा असा होतोय का? कुठंतरी मला करेक्ट करावं मी जर चुकलो असेल तर. परंतु ज्या पद्धतीने आम्ही मुंबईचं जे वातावरण बघतोय की पोलीस ज्या पद्धतीने बिल्डरांचं जे रक्षण करतायत त्यावरून या पोलिसांच्या ब्रीदवाक्याचा असाच अर्थ होतो हे सांगायला कुठलाच वाव नाहीये. अक्षरशः आमची अशी विनंती आहे की पोलिसांनी कृपया या संदर्भात कुठलाही हस्तक्षेप करू नये. सोसायटी कायदेशीर प्रक्रिया राबवूनच हे सगळं काम करत आहे. खरं तर हा विषय पोलिसांचा अजिबात नाहीये. पोलिसांचा विषय फक्त लॉ अँड ऑर्डर म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखणं हा केवळ पोलिसांचं काम असताना पोलीस या प्रकरणामध्ये एवढा रस का दाखवतायत? हा रस दाखवायचं कारण केवळ बिल्डर जो आहे या पंचशील नगरचा हा बिल्डर बिहारचा खासदार म्हणजे बिहारच्या सीतामढी लोकसभा क्षेत्राचा जो खासदार देवेश चंद्र ठाकूर हा असल्यामुळे हा जो खासदार आहे पोलिसांवरती राजकीय दबाव टाकला जातो आणि त्या राजकीय दबावाला बळी पडून पोलीस तिकडच्या रहिवाशांवरती तिकडच्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करतात. पोलिसांना विनंती आहे आणि खास करून पोलीस उपायुक्त परिमंडळ 6 चे समीर शेख यांना आमची नम्र विनंती आहे की आपण असा धाक दाखवून भीती दाखवून खोटे गुन्हे दाखल करून आपण या रहिवाशांचा अंत पाहू नये. अक्षरशः गरीब रहिवाशी आहेत. या रहिवाशांनी संघर्ष करून या ठिकाणी इकडे राहायला आलेत. इकडे नंतर पुनर्वसन योजना राबवलेली आहे. आज जर त्यांच्या हक्कासाठी जर ते लढत असतील तर कृपया पोलिसांनी या प्रकरणामध्ये आपला हस्तक्षेप बेकायदेशीर हस्तक्षेप पोलिसांनी या ठिकाणी करू नये एवढीच विनंती या सोसायटीच्या माध्यमातून पोलीस उपायुक्त परिमंडळ 6 चे समीर शेख यांना आम्ही या ठिकाणी करतोय की आपण कुठल्याही एका व्यक्तीचं ऐकून न घेता एका व्यक्तीची बाजू न बघता आपण सर्वसामान्य सर्वांचं ऐकूनच या ठिकाणी न्याय करावा किंवा पुढची प्रक्रिया करावी. परंतु ज्या पद्धतीने एका दिवसामध्ये 2 गुन्हे दाखल झालेत. अक्षरशः टिळकनगर पोलीस स्टेशन मध्ये रात्री 11:30 वाजता बिल्डर चैतन्य मेहता यांनी येऊन अर्ध्या तासामध्ये 2 गुन्हे दाखल केले. अगोदर 22 तारखेचा एक गुन्हा आणि त्याच्यानंतर 6 तारखेचे 2 गुन्हे अशा पद्धतीने 3 गुन्हे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवरती दाखल केलेले आहेत. हे गुन्हे खोटे आहेत याबद्दल पोलीस सुद्धा त्या ठिकाणी ते सांगतील. ह्याच्या मागे कोण आहे? म्हणजे डीसीपी साहेबांना एवढा प्रेशर करणारा एवढा दबाव टाकणारा कोण आहे या मागे हे आम्हाला कळणं गरजेचं आहे. का डीसीपी समीर शेख दबावाखाली काम करतायत? आमची विनंती आहे की डीसीपी समीर शेख यांनी दबावाखाली काम करू नये. रहिवाशांची बाजू ऐकून घेऊन त्यांनी त्या ठिकाणी न्याय करावा आणि जर न्याय करता येत नसेल तर कृपया आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करू नये, आमच्यावरती धाक दाखवू नये एवढीच त्यांना विनंती आहे. ही विनंती ते ऐकतील आणि यापुढे ते चांगला निर्णय घेतील अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.